नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मे महिन्यामध्ये मार्केट कसं राहिलं होतं त्याचं थोडंसं ॲनालिसिस करणार आहे. सेक्टर वाईज निफ्टी, बँक निफ्टी, मेटल सेक्टर, बाकीचे जे सेक्टर आहेत, त्याचबरोबर ग्लोबल मार्केट कसं होतं तेही आपण पाहणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जर पाहिलं तर हे ग्लोबल मार्केट जर पाहिलं तर ग्लोबल मार्केटमध्ये सध्या व्हॉलॅटिलिटी भरपूर आहे आणि रशिया युक्रेनचं जे वॉर चाललेलं आहे त्यामुळं आणि हे ॲग्रेसिव्हली रशिया जे आहे ते युक्रेनला थ्रेट्स देत आहे आणि फिनलँड आणि स्वीडनवरती पण रशिया आक्रमण करण्याची शक्यता आहे. कारण त्याने जर नाटो जॉईन केलं तर रशिया म्हणते की रशिया आक्रमण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे आपले क्रूड ऑइलचे प्राइजेस जे आहेत ते एकदम हाय लेवलला आहेत. $80 वरती जर क्रूड ऑइलचे प्राइजेस गेलं तर ते इंडियासाठी फार निगेटिव्ह आहे. आणि आता सध्याचे प्राइजेस जे आहे ते $110 वरती आपण कन्सिस्टंटली मागच्या दोन चार महिन्यापासून कन्सिस्टंटली 110च्या आसपास आहेत. त्याचबरोबर कमोडिटीचे प्राइजेस जे आहेत ते पण वाढलेले आहेत. हाय इन्फ्लेशन हा एक त्याच्याबरोबर मुद्दा आहे. जिओपॉलिटिकल टेन्शन्स कंट्रीजमधले जे आहेत ते पण भरपूर आहेत आणि बऱ्याच कंट्रीज जे आहेत त्यांनी आपले एक्सपोर्ट्सवरती बॅन केलेलं आहे त्यांच्या डोमेस्टिक नीड्स जे आहेत ते फुलफिल करण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल जर इंडियाने सुद्धा व्हीटवरती आहे, शुगरवरती आहे, परत याच्यावरती बॅन केलेलं आहे आपल्या बेसिक गरजा ज्या आहेत त्या फुलफिल करण्यासाठी. तर त्याचबरोबर चायनाचा जर विचार केला तर चायनाने जे आहे त्याचे कोविडमध्ये लॉकडाऊन जे होते, चायनाचे मेजर सिटीमधले बेजिंग आणि शांघायवरचे जे लॉकडाऊन होते ते लॉकडाऊन आता उठवलेलं आहे. त्यामुळं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते सध्या चांगलं चालण्याची शक्यता आहे. ते आपल्याला पुढं आपण पाहणार आहोत. ते त्याचे जे इंडेक्स आहेत, चायनाचा इंडेक्स आहे तो आपल्याला ग्रीनमध्ये दिसत आहे सध्या. आता जर आपण इंडियन मार्केटचा जर विचार केला तर इंडियन मार्केट जे आहे ते आपण पाहिलेलं आहे मागच्या बऱ्याच 4-5 महिन्यापासून जे आहे ते फार वोलाटाईल राहिलेलं आहे. मे महिन्यामध्ये सुद्धा रिझर्व्ह बँकेने जे आहे ते एकदम 40 बेसिस पॉईंट्सनं इंटरेस्ट रेट वाढवलेले होते आणि त्याच्यामुळे मार्केटने ते फार निगेटिव्हली घेतलेलं आहे आणि इन्फ्लेशन जे आहे ते वाढण्याची शक्यता जास्त आहे असं RBIनं त्याचं मेन रिझन जे आहे ते सांगितलेलं आहे. ते इंडियन इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर इन्व्हेस्टर्स जे आहेत ते फार कॉशियस सध्या झालेले आहेत. कारण कोविडचे केसेस जे आहेत ते चायनामध्ये वाढलेले पाहिलेले आहेत. आपण इंडियाचा जर विचार केला तर इंडियाचे सुद्धा 20,000च्या आसपास महाराष्ट्रामध्ये केसेस सापडलेले आहेत इंडियामध्ये. परत सँक्शन जे आहे ते रशियावरती जास्त प्रमाणात लागण्याची शक्यता आहे. 90% जे त्याचं युरोपियन युनियनचे जे 90% जे रशियाकडून जे ऑइल इम्पोर्ट होतं ते 90% ते रिड्यूस करणार आहेत युरोपियन युनियन जे आहेत. आणि आपल्याला इंडियन म्हणजे जर विचार केला, इंडियाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला क्रूड ऑइलचे प्राइजेस जे आहेत ते आपल्याला $80च्या खाली येणं फार 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 गरजेचं आहे आणि ते आपल्या दृष्टीनं ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आता क्वार्टरली रिझल्ट जर पाहिले तर रिझल्ट जे आहेत ते मार्केटमध्ये बरेच पॉझिटिव्ह राहिलेले आहेत आणि ज्या पण कंपन्या बाहेरून इम्पोर्ट करतात किंवा त्यांना बाहेर एक्सपोर्ट करावे लागतं त्याच्या दृष्टीनं हे थोडंसं निगेटिव्ह राहिलेलं आहे. कारण त्यांच्या मार्जिनवरती प्रेशर आपल्याला दिसलेलं आहे. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स जर पाहिले तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे इंडियाचा जो 7.1% आहे, स्टेडी राहिलेला आहे तो.
एप्रिलमध्ये जो होता तो 7.83% होता, त्याच्यापेक्षा आपल्याला बराच कमी झालेला आहे. इंडियाचा फॉरेक्स रिझर्व्ह जर पाहिला तर $597 बिलियन वरती आहे आणि तो $600 बिलियन पण खाली आलेला आहे. $2.91 बिलियन जे आहे ते इंडियाच्या रिझर्व्ह बँकेनं जे आहे ते ओपन मार्केटमध्ये डॉलर जे आहे ते सेल केलेलं आहे. त्यामुळे आपला फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे तो कमी आलेला आहे. फॉरेक्स रिझर्व्ह हे $2.9 बिलियन जे आहे सेल केलेलं आहे, कारण आपलं रुपी जे आहे ते डॉलरच्या अगेन्स्ट जबरदस्त डिप्रिशिएट झालेलं आपल्याला दिसत आहे आणि ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी इंडियानं जे आहे ते $2.9 बिलियन जे आहे ते सेल केलेलं आहेत. आता GST रेव्हेन्यू जर पाहिला तर एप्रिल मंथचा जो आहे तो 1.68 लाख करोड्स हा जबरदस्त GST रेव्हेन्यू आपल्याला गव्हर्नमेंटला मिळालेला आहे आणि 20% इन्क्रीज जे आहे तो मागच्या महिन्याच्या पेक्षा 20% इन्क्रीज राहिलेला आहे GST रेव्हेन्यूमध्ये. तर RBIचा रिपोर्ट जर पाहिला तर इंडियन इकॉनॉमी जे आहे ते 6.5 to 6.8% जे आहे ते फायनान्शियल इयरमध्ये पुढच्या राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षामध्ये 6.5 ते 7% पकडून चाला, 6.5 ते 7% इकॉनॉमी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. पण इंडियन इकॉनॉमीला कोविड पॅन्डेमिकमधून फुल्ली रिकवर होण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागू शकतील असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे. तर सेक्टर वाईज जर विचार केला तर सेक्टर वाईज जर आपण पाहिलं तर ज्याला हाय एक्सपोजर आहे, इम्पोर्ट म्हणजे कमोडिटी वगैरे आहेत, त्याला सप्लाय साईडमध्ये आपल्याला फार प्रेशर दिसून आलेलं आहे रॉ मटेरियलवरती, जसं की FMCG सेक्टर झाला की आपल्याला स्टील सेक्टर झाला. FMCG सेक्टरचा मेजर प्रॉब्लेम जो आहे तो पाम ऑइलचे जे शॉर्टेज आहे आणि दुसरा सेक्टर जो आहे तो कोल जो आपल्याला आहे, तर रशिया युक्रेनचं वॉर जे आहे त्याच्यामुळे आपल्याला कोलमध्ये इन्फ्लेटेड प्राइसेस आपल्याला दिसलेले आहेत कमोडिटीसाठी. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आपल्याला जर स्टील सेक्टर झाला किंवा FMCG सेक्टरवरती आपल्याला रॉ मटेरियलच्या मार्जिनवरती आपल्याला फार प्रेशर दिसून आलेलं आहे. आता रॉ मटेरियल म्हणजे स्टीलचं जे प्राईजमध्ये एकदम सडन इन्क्रीज आणि डिक्रीज होत असल्यामुळं कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या इन्फ्लेशनमुळं याचं कन्स्ट्रक्शन सेक्टरला फार, रिअल इस्टेट सेक्टर आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये आपल्याला स्टील प्राइजेसमध्ये इन्फ्लेशन जे वाढलेलं आहे त्याचा आपल्याला इम्पॅक्ट दिसून आलेला आहे. इंडिया विक्स जो आहे तो फ्लक्च्युएटिंग राहिलेला आहे आणि त्यामध्ये सडन रेट हाईक जे आहे ते RBIचे सडन रेट हाईक्स आणि युरोपियन युनियन जे आहे ते रशियावरती आणखीन सँक्शन टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळं इम्पोर्ट एक्सपोर्ट बॅन आणि ड्युटीज म्हणजे स्टील सेक्टरवरती बॅन केलेला आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टवरती काही ठिकाणी बॅन केलेला आहे. त्यामुळे आपल्याला बराच परिणाम आपल्याला दिसून येत आहे. आता इंडेक्स वाईज निफ्टी 50चा जर मंथ ऑन मंथ जर आपण चार्ट पाहिला तर 31 मेला जर आपण इंडेक्स पाहिलं तर 16,584ला इंडेक्स क्लोज झालेला होतं आणि ते मंथ ऑन मंथ बेसिसवरती 3.03% डाऊन आहे. आणि मागच्या 30 जूनचा जर विचार केला तर 30 जूनला निफ्टी जो होता तो 15,722ला क्लोज झालेला होता 30 जूनला आणि त्याच्यानंतर वाढत जाऊन नंतर 18,600चा जो आहे तो पीक लावलेला आहे निफ्टीने आणि सध्या जो आहे तो 16,584ला 31 जूनला जो आहे तो निफ्टी 50 आपल्याला दिसलेला आहे. मंथ ऑन मंथ बेसिसवरती आपल्याला -3% जे आहे तो निगेटिव्ह दिसत आहे. आता सेन्सेक्सचा जर विचार केला तर -2.6% मंथ ऑन मंथ बेसिसवरती आपल्याला सेन्सेक्स क्लोज झालेला दिसत आहे. आता निफ्टी मिड कॅप 50चा जर मंथ ऑन मंथ विचार केला तर निफ्टी मिड कॅपमध्ये 4.75 पकडा तुम्ही, 4.75% डाऊन आहे मंथ ऑन मंथ बेसिसवरती निफ्टी मिड कॅप 50. आता निफ्टी स्मॉल कॅपचा जर विचार केला तर स्मॉल कॅपमध्ये जबरदस्त आपल्याला बीटिंग दिसत आहे. स्मॉल कॅप जो आहे तो 11% जास्त खाली आलेला दिसत आहे.
आता ग्लोबल मार्केट जर पाहिले तर ग्लोबल मार्केटमध्ये सिंगापूर जो आहे तो सगळ्यात जास्त आपल्याला डाऊन दिसत आहे. 3.71% सिंगापूरचा जो स्ट्रेट टाइम्स आहे हा इंडेक्स जो आहे तो खाली आला आहे. नंतर रशियाचा जो मोइक्स आहे तो 3.28% आणि इंडियाचा निफ्टी 50 जो आहे तो -3.03% हे निगेटिव्हमध्ये आहेत. हे जे सगळ्यात जास्त पडलेले आहेत ते मार्केट आहेत. नंतर सगळ्यात जास्त चढलेले 3 मार्केट जे आहेत त्यामध्ये शांघाय जो आहे तो 4.57%, नंतर डॅक्स जर्मनी जो आहे तो 2.29% आणि हँगसँग हाँगकाँग जो आहे तो 1.5% अप राहिलेला आहे. मे मंथचा ट्रेंड जर इंडियन सेक्टर वाईज जर पाहिला तर सगळ्यात जास्त बीटिंग जे आहे ते मेटल सेक्टरमध्ये आपल्याला दिसत आहे. मेटल सेक्टर जो आहे तो 15.7% डाऊन दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर रिॲलिटी जो आहे तो 7% डाऊन आहे आणि बँक PSU जो इंडेक्स आहे तो 6.63% डाऊन दिसत आहे. सगळ्यात चांगले 2 सेक्टर जर पाहिले तर ॲटो सेक्टर जो आहे तो त्यांनी चांगला परफॉर्म केलेला आहे. ॲटो सेक्टर 4.59% ॲटो सेक्टर अप राहिलेला आहे आणि FMCG सेक्टर जो आहे तो 1.33% अप राहिलेला आहे. बाकीचे सगळे सेक्टर जे आहेत ते रेडमध्ये राहिलेले आपल्याला दिसत आहेत. आता बेस्ट अँड वर्स्ट परफॉर्मिंग स्टॉक जर निफ्टीचे आपण पाहिले, टॉप 5 जे आहे ते बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक जर आपण पाहिले तर महिंद्रा अँड महिंद्रा जो आहे तो निफ्टीमध्ये 15% पेक्षा जास्त चलेला आहे मागच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये. दुसरा जो आहे तो हिरो मोटर कॉर्प जो आहे तो 3635%. ब्रिटानिया इंडस्ट्रीज जो आहे तो 14.35% आणि आयशर मोटर जो आहे तो 11.78% जो आहे तो आपल्याला वरती दिसला आहे आणि बजाज ऑटो जो आहे तो 9.48%. आता वर्स्ट परफॉर्मिंग स्टॉक 5 जर पाहिले आपण त्यामध्ये JSW स्टील जो आहे तो 22% डाऊन आहे. डिविज लॅब जो आहे तो 17.5% डाऊन आहे. श्री सिमेंट जो आहे तो 12.5-13% आसपास डाऊन आहे. ग्रासिम इंडस्ट्रीज जो आहे तो 12% डाऊन आहे आणि अडाणी पोर्ट्स हा जो आहे तो 10.5-11% डाऊन आहे. आता सेन्सेक्सचा जर विचार केला तर सेन्सेक्समध्ये 10% जास्त चढलेला पहिला एकच स्टॉक आहे तो म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा. तो 14.7% आपल्याला वरती दिसत आहे. बाकीचे 10% पेक्षा खालीच आहेत, ते आपण काही जास्त विचार करत नाही. 10% पेक्षा जास्त पडलेले वर्स्ट परफॉर्मिंगमध्ये सेन्सेक्स जो आहे ते त्यामध्ये बजाज फिन्सर जो आहे तो 11.15% आणि टाटा स्टील जो आहे तो 16% आपल्याला डाऊन दिसत आहे. आता निफ्टी मिडकॅपमध्ये बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक जर पाहिले तर जबरदस्त निफ्टी मिडकॅपमध्ये वोलॅटिलिटी राहते. जो ॲग्रेसिव्ह जे लोक आहेत त्यांनीच फक्त निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करावा असं मी सजेस्ट करेन. तर टॉप 5 मध्ये जो पहिला आहे तो बालकृष्ण इंडस्ट्रीज आहे. 15% पेक्षा जास्त चढलेला आहे तो स्टॉक. गुजरात गॅस जो आहे तो ऑलमोस्ट 17% अप आहे. TVS मोटर जो आहे तो 17.5%. हिंदुस्तान एरॉन हा साधारण 21% वरती आहे आणि ABB इंडिया जो आहे तो 22.5% वरती दिसतोय. आता निफ्टी मिडकॅपचा जर विचार केला तर वर्स्ट परफॉर्मिंगमध्ये 10% पेक्षा जास्त जे पडलेले स्टॉक आहेत ते आपण पाहूया. 10% पेक्षा जास्त जर आपण विचार केला वर्स्ट परफॉर्मिंगचा जर विचार केला तर जिंदाल स्टील जो आहे तो ऑलमोस्ट 25% डाऊन आहे. त्याच्यानंतर हनीवेल ऑटोमेशन जो आहे तो ऑलमोस्ट 16% डाऊन आहे. ऑरोबिंदो फार्मा जो आहे तो 13% डाऊन आहे. HPCL 12%12% आहे. ॲस्ट्रल जो आहे तो 12% डाऊन दिसत आहे आपल्याला. मित्रांनो हे लक्षात घ्या की हे 31 मे पर्यंतचे जे आहेत ते फिगर्स आहेत. नंतर मार्केट जे आहे ते वरती थोडंसं आलेलं आहे, त्यामुळे ह्यामध्ये थोडंसं तुम्हाला डायव्हर्जन दिसू शकतं. आता निफ्टी स्मॉल कॅपचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त जो चढलेला स्टॉक आहे टॉप 5 जर आपण पाहिले तर बालाजी अमाइन्स जो आहे तो 10% वरती आहे. नंतर इंडियन ओव्हरसीज बँक ऑलमोस्ट 10.5% वरती आहे.
ज्युबिलियंट इनग्रेविया असं काहीतरी आहे, ज्युबिलियंट इनग्रेविया 11.5% डाऊन आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 11.7% डाऊन नाही, वरती आहे, ते बेस्ट परफॉर्मिंग चाललं आहे आपलं. आणि इंडिगो पेंट्स जे आहे तो ऑलमोस्ट 13% वरती दिसत आहे आपल्याला. आता ह्यातले सगळ्यात वर्स्ट परफॉर्मिंग स्टॉक जर पाहिले निफ्टी स्मॉल कॅप 50 मधले, तर जास्त काही दिसत नाही आपल्याला. एंजल वन जो आहे तो 9% डाऊन आहे. चंबल फर्टिलायझर 11.5% डाऊन आहे. इंडिया बुल हाऊसिंग 12.5% डाऊन आहे. कॅनफिन होम्स जो आहे तो 15% डाऊन आहे. आणि अंबर एंटरप्राइज आहे ते 23% डाऊन दिसत आहे आपल्याला. आता सेक्टरल थोडासा विचार करूया. सेक्टर वाईज जर पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये बेस्ट अँड वर्स्ट परफॉर्मिंगमध्ये इंडसइंड बँक जो आहे तो वर्स्ट परफॉर्मिंग आहे, ऑलमोस्ट 7% डाऊन आहे. IDFC फर्स्ट जो आहे तो 5% डाऊन आहे. आणि बेस्ट परफॉर्मिंगमध्ये कोटक महिंद्रा बँक जो आहे तो 5.6%, 5.73%. आणि सिटी युनियन जो आहे तो 6% वरती दिसत आहे. आता पब्लिक सेक्टरचा जर विचार केला, पब्लिक सेक्टरमध्ये बेस्ट आणि वर्स्ट परफॉर्मिंग जर पाहिले तर बेस्ट परफॉर्मिंगमध्ये इंडियन बँक जो आहे तो 11.5% वरती दिसतो आपल्याला. आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया जो आहे तो ऑलमोस्ट 8.5% वरती आहे. आणि वर्स्ट परफॉर्मिंगमध्ये बँक ऑफ बरोदा आहे जो ऑलमोस्ट 5% डाऊन आहे. आणि कॅनरा बँक जो आहे तो 4.5% डाऊन दिसतो आहे आपल्याला. आता हेल्थकेअरमध्ये जर विचार केला तर हेल्थकेअरमध्ये आपल्याला दिसतंय की मेट्रोपॉलिस आणि डॉक्टर लाल वगैरे जे आहेत, हे तुम्हाला माहीत असेलच की टाटा 1mg जो आहे तो ॲग्रेसिव्हली प्राइसिंगवरती कम्पीट करत आहे. आणि अदानी जो आहे, अदानी किंवा अडाणी तुम्ही काय म्हणताय ते पहा, पण अदानी जो आहे त्यांनी सुद्धा हेल्थकेअरमध्ये जो लॅब जे असतात त्या सेक्टरमध्ये त्यांनी एंट्री घेतलेली आहे अदानीने. आणि टाटा 1mg हे जे मेजर प्लेयर जे आहेत ह्याच्यामुळं आपल्याला कॉम्पिटिशन जबरदस्त दिसण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे थोडेसे इन्व्हेस्टर जे आहेत ते कॉशियस राहिलेले आहेत. त्यामुळं मेट्रोपोलिस हेल्थकेअर जो आहे तो ऑलमोस्ट 30% डाऊन आहे. डिवीज लॅब जो आहे तो 20% डाऊन आहे. ऑरोबिंदो फार्मा जो आहे तो ऑलमोस्ट 17.5% डाऊन आहे. लुपिन जो आहे तो 16.5% डाऊन आहे. आणि डॉक्टर लाल जो आहे तो 16% डाऊन आहे, 16.5. हे वर्स्ट परफॉर्मिंग आपण पाहिले. आता बेस्ट परफॉर्मिंग जर पाहिले ह्या सेक्टरमध्ये हेल्थकेअरमध्ये तर झायडस लाईफ सायन्स आहे तो 8% वरती आहे. आणि डॉक्टर रेड्डीज जो आहे तो 6% वरती आहे. त्याच्यापेक्षा बाकी जे आहेत ते बाकीचे एवढे जास्त नाही आहेत, त्यामुळे ते आपण विचार नाही करत. आता फायनान्शियल सेक्टरचा जर विचार केला तर बेस्ट परफॉर्मिंगमध्ये SBI लाईफ इन्शुरन्स जो आहे तो ऑलमोस्ट 10% वरती होता. आणि कोटक महिंद्रा बँक जो आहे तो 5.27% वरती आहे. HDFC लाईफ जो आहे तो 4.5% वरती आहे. बाकीचे आहेत ते 4%पेक्षा कमी आहे, ते आपण ते विचार नाही करत. आता वर्स्ट परफॉर्मिंगमध्ये जो आहे तो बजाज फिनसर्व हा ऑलमोस्ट 12.5% डाऊन आहे. पिरेमल एंटरप्राइजेस जो आहे तो 9.85 म्हणजे ऑलमोस्ट 10% डाऊन आहे. मुथूट फायनान्स जो आहे तो 9% डाऊन आहे. चोला इन्व्हेस्टमेंट फायनान्स 7.5-8% डाऊन आहे. आणि बजाज फायनान्स जो आहे तो 7% डाऊन आहे. आता FMCG सेक्टरचा जर विचार केला तर वर्स्ट परफॉर्मिंगमध्ये इमामी दिसतो आपल्याला 16% डाऊन दिसतोय आपल्याला. रॅडिको खेतान जो आहे तो 9.5% डाऊन आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट जो आहे तो 9% डाऊन आहे. डाबर जो आहे तो 8% डाऊन आहे. बाकी जे आहेत ते बाकीचे 5%च्या आसपास आहेत, त्यामुळे मी विचार नाही करत त्याचे जास्त. आता 5 ते 10%मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर जो आहे तो 4.5% वरती आहे. आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज जो आहे तो 10.5% वरती दिसतोय आपल्याला. ब्रिटानिया आणि HUL जे आहे त्यांनी स्ट्रॉंग Q4 नंबर असल्यामुळे ते आपल्याला आणि त्यांनी मार्केट शेअर गेन केलेले असल्यामुळे ते दोन्ही पॉझिटिव्ह दिसत आहे आपल्याला. आणि FMCG सेक्टरचा जो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे पाम ऑइलचे जे एकदम इम्पोर्टमध्ये वाढ झाल्यामुळं पाम ऑइलचे जे प्राइसेस वाढलेले आहेत, त्यामुळे त्या आपल्याला त्याच्या मार्जिनवरती प्रेशर आल्यामुळे आपल्याला FMCG सेक्टरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिसत आहे.
आता आय टी सेक्टरचा जर विचार केला तर आय टी सेक्टरमध्ये बेस्ट परफॉर्मिंगमध्ये इन्फोसिस, HCL टेक आणि विप्रो दिसत आहे, पण ते बेस्ट परफॉर्म जे आहेत ते 3%पेक्षा 2.5% कमी आहेत, 2 ते 2.5%च्या आसपास आहेत. आणि वर्स परफॉर्मिंगमध्ये माइंडट्री, LNT टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि LTTI हे जे आहेत, LTI किंवा काय तुम्ही म्हणाल ते बघा कसं काय म्हणताय तुम्ही, माइंडट्री, LTI आणि LTTS हे जे आहे ते फार रिच व्हॅल्युएशनमध्ये ट्रेड होते आणि त्यामुळे त्यामध्ये आपल्याला करेक्शन दिसलेलं आहे. आणि दुसरा एक कन्सर्न जो आहे तो US मध्ये इन्फ्लेशन वाढलेलं असल्यामुळं आपल्याला याच्या मार्जिनवरती प्रेशर दिसणार आहे. आणि जे आपले ॲट्रिशन रेट्स जे आहेत IT सेक्टरमध्ये फार जास्त असल्यामुळं यांच्या मार्जिनवरती प्रेशर आलेलं आहे. आता मेटल सेक्टरचा विचार केला, मेटल सेक्टरमध्ये जबरदस्त आपल्याला प्रॉब्लेम दिसत आहे. मेटल सेक्टरमध्ये जिंदाल स्टेनलेस स्टील जो आहे तो 21.5% डाऊन आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर जो आहे तो 12% डाऊन आहे. GSW स्टील जो आहे तो 8.5% डाऊन आहे. टाटा स्टीलमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम दिसत आहे, 2.3% आपल्याला डाऊन दिसत आहे टाटा स्टील. आता रत्नमणी मेटल्स हा जो स्टॉक आहे तो 26.5 ते 27% वरती दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला स्टील सेक्टरमध्ये जर चांगलं ग्रीप असेल तरच तुम्ही ह्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करावा असं मी तुम्हाला थोडंसं सजेशन देऊ इच्छितो, कारण हा जबरदस्त व्होलाटाईल सेक्टर असतो आणि गव्हर्नमेंटचं जर काही त्यावर सँक्शन्स वगैरे आले तर हा सेक्टरमध्ये जबरदस्त आपल्याला प्रॉब्लेम दिसू शकतात. ह्यामध्ये टॉप 2 जे बेस्ट परफॉर्मिंग आहेत ते रत्नमणी मेटल्स आणि वेल्स्पन कॉर्प जो आहे तो ऑलमोस्ट 30% आपल्याला वरती दिसत आहे मागच्या एका महिन्यामध्ये. आता रिअल इस्टेट सेक्टरचा जर विचार केला तर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आपल्याला स्टीलमध्ये जे फ्लक्च्युएशन प्राईजमध्ये राहिलेलं आहे त्यामुळे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आपल्याला बरंच मार्जिनमध्ये प्रेशर दिसलेलं आहे. त्यामुळे बेस्ट परफॉर्मिंग जे आहे ते ब्रिगेड एंटरप्राइजेस जो आहे तो 9.5% वरती आहे आणि फिनिक्स मिल्स हा 14.5% वरती आहे. आता वर्स परफॉर्मिंगमध्ये शोभा जो आहे तो -7.7% आणि ओबेरॉय रिअल्टी जो आहे तो ऑलमोस्ट -7.7% राहिलेला आहे. गोदरेज रिअल प्रॉपर्टी जो आहे तो ऑलमोस्ट 6% डाऊन आहे. इंडियाबुल्स रिअल इस्टेट जो आहे तो 5.5% डाऊन दिसतोय आपल्याला. आता ऑइल अँड गॅस सेक्टरचा जर विचार केला तर गुजरात गॅस बेस्ट परफॉर्मिंग आहे, 12.5 ते 13% वरती आहे आणि पेट्रोनेट LNG आहे तो 9% वरती आहे. HPCLचा जर विचार केला तर HPCL 16.5% डाऊन आहे, BPCL 11% डाऊन आहे. इंडिया ऑइल कॉर्पोरेशन जो आहे तो 8.5% डाऊन दिसतोय आपल्याला. ह्याचं मेन रिझन जर आहे तर तुम्हाला माहीत असेल रशिया युक्रेनचं वॉर चाललेलं आहे आणि क्रूड ऑइलचे जे प्राइजेस जे आहेत ते जबरदस्त स्काय रॉकेट झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम दिसत आहे. आता मीडिया सेक्टरचा जर विचार केला तर TV18 ब्रॉडकास्ट हा जो शेअर आहे तो ऑलमोस्ट 19% डाऊन आहे. नजारा टेक्नॉलॉजीज आहे तो 17% डाऊन आहे. डिश TV इंडिया 14.5% डाऊन आहे. आणि टॉप परफॉर्मिंगमध्ये PVR आणि आयनॉक्स जे आहे ते 6.5 ते 7% वरती दिसत आहे. आता TV18 ब्रॉडकास्ट जो आहे तो डाऊन राहण्याचे मागचे काही दुसरे आपल्याला कारण दिसत नाही आहे. याचा हा स्टॉक जो आहे तो त्याच्या मीडियन PE पेक्षा फार वरती ट्रेड होत असतात, म्हणजे हाय व्हॅल्युएशनला ट्रेड होत असल्यामुळं आपल्याला हा आता डाऊन दिसत आहे. यामध्ये दुसरं काही कारण मला दिसलेलं नाही. आता ॲटो सेक्टरमध्ये जर पाहिलं तर महिंद्रा आणि TVS मोटर जो आहे तो थोडंसं 6.5 ते 7% आसपास वरती होते. आणि वर्स परफॉर्मिंगमध्ये ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स 21%, सोना BLW प्रिसिजन 18% आणि बॉस आहे तो 5% डाऊन दिसतो आपल्याला. आता एनर्जी सेक्टरचा जर विचार केला तर अडानी ग्रीन 23% डाऊन आहे. अडानी ट्रान्समिशन 16.5% डाऊन आहे. आणि बेस्ट परफॉर्मिंगमध्ये NTPC 9.5% आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑलमोस्ट 11% वरती दिसतोय आपल्याला. आता आपण FIDIचा जर विचार केला, FIDIचा जर विचार केला तर मागच्या जून महिन्यापासून FI जे आहेत ते जबरदस्त सेलिंग करत आहेत आणि ऑलमोस्ट 2.5 ते 3 लाख कोटी रुपयाचे आहेत त्यांनी
मार्केटमधून सक केलेले आहेत. मे महिन्याचा जर विचार केला तर 54,293 कोटी 54,293 कोटी रुपये जे आपल्याला नेट सेल केलेले दिसत आहे. आणि DIचा जर विचार केला तर 50,836 कोटी जे आहेत त्यांनी बाय केलेले आहे. आता निफ्टी 50 जर PE जर पाहिला तर मंथ ऑन मंथ बेसिसवरती निफ्टी 50चा जर PE पाहिला तर साधारण तो 20-21च्या आसपास आहे. निफ्टीचा PB रेशो जो आहे तो 4.5-4% आसपास आहे. इंडिया विक्स जर पाहिला तर तो 20च्या खाली आहे, त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह पण म्हणू शकतो, पण ठीक आहे, तो व्हॉलटाईल राहण्याची शक्यता अजून आपण नाकारता येत नाही. मार्केट कॅप टू GDP रेशो जर पाहिला तर मार्केट कॅप टू GDP रेशो जो आहे तो 110-120च्या आसपास राहिलेला आहे. याचा ॲव्हरेज जो आहे तो 106चा आहे. आणि लॉंग टर्म ॲव्हरेज जर पाहिलं तर इंडियाचा लॉंग टर्म ॲव्हरेज जो आहे तो 75-80च्या आसपास असतं. त्यावेळी आपले लॉस मेकिंग कंपन्या ज्या होत्या त्या निफ्टीमध्ये लिस्ट होत नव्हत्या, त्यामुळं आपल्याला इंडियन मार्केटमध्ये लिस्ट होत नव्हत्या. काही ना काही त्यांना प्रॉफिट दाखवावं लागत होतं. पण आता सेबीने जे आहे ते रूल चेंज केल्यामुळं लॉस मेकिंग कंपन्यासुद्धा लिस्ट होत असल्यामुळं हा ॲव्हरेज आपण 75-80 असं पकडू शकत नाही आहे आणि हा आपल्याला थोडासा वरतीच राहण्याची शक्यता जास्त दिसते. आता थोडंसं कॉर्पोरेट ॲक्शन जर पाहिला तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जे आहे ते 1:2 बोनस देणार आहे. वरुण बेवरेजेस 1:2 बोनस देणार आहे. वेदांत आहे ते 31.5% डिव्हिडंड देणार आहे. इंटरिम डिव्हिडंड आहे तो 31.5% पर शेअर डिव्हिडंड देणार आहे. HDFC बँकेनं जो आहे तो 15.5 रुपयेचा डिव्हिडंड दिलेला आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल 41 रुपयाचा डिव्हिडंड दिलेला आहे. TCS 22 रुपयाचा डिव्हिडंड दिलेला आहे. ITC 6.25 रुपीज पर शेअर डिव्हिडंड दिलेला आहे. आता प्रमोटरचे शेअर होल्डिंग जर पाहिलं, प्रमोटरचं शेअर होल्डिंग कशामध्ये वाढलेलं आहे? वोडाफोनमध्ये 75% ऑलमोस्ट प्रमोटरनं शेअर होल्डिंग आपलं केलेलं दिसत आहे. L&T फायनान्समध्ये 66% 2.76%नं त्याचं होल्डिंग जे वाढलेलं आहे. अडाणी पोर्ट्स आणि SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन, अडाणी पोर्ट्स अँड SEZ मध्ये त्यांनी त्यांचं जे आहे मार्जिन त्याचं शेअर होल्डिंग जे आहे ते वाढवलेलं आहे. ज्यांनी कमी केलेलं आहे ते बघूया आपण. कमी केल्यामध्ये मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट जे आहे ते 10% त्यांनी त्यांचं जे शेअर होल्डिंग जे आहे ते कमी केलेलं आहे. 60 वरून डायरेक्ट 50 वरती आणलेलं आहे. कोफोर्जने त्यांनी 9.5 ऑलमोस्ट 10% कमी केलेलं आहे. इंडियन हॉटेल्सनं 2.83% कमी केलेलं दिसते आपल्याला. आता प्लेज प्रमोटर होल्डिंग, आता इंडस टावरनं जे आहे ते त्यांचं प्रमोटर होल्डिंग जे जास्त होतं 40% प्रमोटर होल्डिंग जे प्लेज होतं ते आता 31% वरती आहे, ते कमी केलेलं आहे. ऑरोबिंदो फार्माने पण ऑलमोस्ट 9% प्रमोटर होल्डिंग कमी केलेलं आहे. अपोलो हॉस्पिटल्स जे आहे ते 6% त्यांचं प्रमोटर होल्डिंग जे आहे ते कमी केलेलं आहे. आता सगळ्यात जास्त प्रमोटर होल्डिंग जे आहेत ज्यांनी वाढवलेले आहे ते हिंदुस्तान झिंक 63% त्यांनी प्रमोटर होल्डिंग जे आहे ते प्लेजिंग त्याने वाढवलेलं आहे. 86% प्रमोटर होल्डिंग जे आहे त्याचं प्लेज आहे. त्यामुळे तुम्ही जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्याची जर विचार करत असाल तर तुम्ही थोडासा विचार करावा असं मी तुम्हाला सुचवेन. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अजून जर तुम्ही वेल्थ यज्ञ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.